डायग्राम काढलाय का? हॅलो, येस सर. लिहिलं का? खालचं डिस्क्रिप्शन, कन्स्ट्रक्शन वर्किंग लिहायला पाहिजे, लिहिलं का कोणी? हॅलो हॅलो काहीतरी वेगळं केलं पाहिजे बरं का आपण. सगळ्यांसारखं आपण नसलं पाहिजे. हॅलो, आवाज येतो का माझा? येस सर. येस सर. आपल्यामध्ये काहीतरी थोडासा वेगळेपणा पाहिजे. आपण वाट नाही बघायला पाहिजे डिक्टेशन दिलं जातंय नाही दिलं जातंय. आपण काल मला वाटतं सगळं एक्सप्लेनेशन केलंय आणि हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे बघा ना. करोनामुळे आपलं रेकॉर्डेड लेक्चर पण आपण टाकलेलं आहे. तर ते बघून तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिता यायला पाहिजे तुम्हाला, आहे ना. लिहायला पाहिजे होतं कुणीतरी. कुणी ट्राय केला का लिहायचा? हॅलो, लो ब्लोअरचं केलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लो ब्लोअरचं केलंय. हॅलो, हा सर, लेक्चर बघून. लेक्चर बघून. व्हेरी गुड बरं का. मला नाव नाही कळलं. तुमचं नाव सांगा. प्रगती जाधव. प्रगती जाधव. ज्यावेळेस आपलं लो ब्लोअर लिहून देता येईल त्यावेळेस तुम्ही आधी वाचून दाखवा आम्हाला सगळ्यांना. चालेल? चुकलं तर चुकू द्या. येस. व्हेरी गुड. प्रगती जाधव, आय एम हॅपी फॉर यू. वेन ब्लोअर कोणी लिहिलाय का? कन्स्ट्रक्शन वर्किंग कोणी लिहायचा प्रयत्न केला का बघा ना. प्रगती जाधव यांनी ट्राय केला थोडासा वेन ब्लोअर, लो ब्लोअर लिहिण्याचा. बरोबर का प्रगती? येस सर. व्हेरी गुड. असं काहीतरी वेगळं पाहिजे बरं का. जर वेगळ्या काही क्वालिटीज असतील तरच आपली व्हॅल्यू आहे उद्या कंपनीमध्ये. बघा ना, सिलेक्शन होताना ह्या गोष्टी बारक्या बारक्या गोष्टी आहेत पण ह्या विचारात घेतल्या जातात. मार्क्स सगळ्यांना पडणार आहेत. आता हे कसली एक्झाम काय बघा ना. करोनामुळे कशी एक्झाम होणार, ऑनलाईन होणार, कसं होणार, काय होणार. बट क्वालिटीज विच आर रिक्वायर्ड, त्या अशा वेगळ्या काहीतरी क्वालिटीज आपल्यामध्ये असल्या पाहिजेत. नाहीतर मार्क्स सगळ्यांना पडतील तिकडे. 90, 80, 70, 60, 50. बाकीच्यांपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी आपल्यामध्ये पाहिजे. वाटतं का असं पाहिजे? हॅलो, का मलाच वाटतंय आणि मी तुम्हाला सांगतोय? हॅलो, येस सर. let us start. Hello, I hope everyone has Yes. mentioned in the chat. Yes, sir. So Yes sir. first of all, let us write and construction and working for wind blower. याच्यासाठी लिहूया आपण. डायग्राम तरी काढले का बघा ना. मला वाटतं निम्म्या जणांनी किंवा एक 25% विद्यार्थ्यांनी डायग्राम काढले असेल. बाकीच्यांनी डायग्राम सुद्धा काढली नसेल. कसं होणार बघा. किती जणांनी डायग्राम काढली? रेज युअर हँड्स प्लीज. लेट मी अंडरस्टँड हाऊ मेनी ऑफ यू हॅव ड्रॉन द डायग्राम्स. फटाफट हात वर करा, ठीक आहे. मी काय बघायला नसणार आहे तिकडे, फक्त त्याच्यामध्ये थोडस खरेपणा असावा. 23 जणांनी काढली बघा. 50%. 52च्या डबल. मला वाटतं 26च्या डबल. 26 दुने 52, 53. ठीक आहे. निम्मे. हा हॅलो सर, तुम्ही तिकडे आल्यानंतर नोटबुक चेक करणार आहे? आता हा बघा, इकडे तुम्ही येणार आहे का नाही हे पण नाही माहित मला. म्हणजे फक्त आल्यानंतरच चेकिंग होणार असं जर असेल तर तुम्ही अभ्यास कधी करणार आणि कसा करणार बघा. These are the drawbacks. These are the drawbacks of online education system. Let us try to understand. Because of which physically it is required in some of the countries, online education is happening.
but in India it is not happening. Why? Because of mentality. We are not thinking in right and proper way. जास्त नाही मी बोलत. हॅलो 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 हॅलो. सर मी त्यासाठी नाही म्हणते, त्याच्यामध्ये काय मिस्टेक्स असतील तर तुम्ही प्रॉपर करू म्हणजे सांगू शकता ना, हे तुमचं इथं चुकलंय असं, त्यासाठी विचारलं. हा, असं असेल तर काय तुम्ही पाठवू शकता टेलिग्रामला, मी वाचून सांगू शकतो बरं का, असं काय नाही. काय हरकत नाही, काय हरकत नाही. ठीक आहे. मी वेगळ्या अर्थाने थोडस घेतलं ते, सॉरी. जाऊया आपण, लिहूया आपण हे. येस सर. Yes, sir. काय झालं बघा. ठीक आहे. Clear. So below the diagram you can write पहिलं वाक्य काय असणार? When blower compressor is LAN, when blower compressor is कसला टाइप? When Rotary positive very displacement good, type. very good. पल्लवी गुचुटे, you are right. काय म्हणणार इकडे? रेसिप्रोकेटिंग नाही, रोटरी, रोटरी पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर, बरोबर गुचुटे? Yes, sir. हा, लिहा मग आता तिकडे. When blower is rotary positive displacement type of compressor. When blower is rotary positive displacement type of compressor. Next line. Construction dash rotary sorry, काय म्हणणार इकडे? When blower consists of following mechanical elements. When blower consists of following mechanical elements. आता ज्यांनी नावं काही ह्याच्यामध्ये नाहीये ती नावं पण लिहा इकडे. दिस इज इनलेट पोर्ट, इनलेट पोर्ट. दिस इज लिहिलेत सर मी. लिहिलंय का? व्हेरी गुड. इकडे काय लिहायचं? आउटलेट आउटलेट पोर्ट. आउटलेट पोर्ट. ते रोटर एक. रोटेटिंग डिस्क किंवा ह्याला आपण ब्रॅकेट मध्ये रोटर म्हणू. अजून काय? शाफ्ट ऑफ वेन ब्लोअर. व्हेरी गुड. हा शाफ्ट आहे, बरोबर? येस सर. केसिंग. केसिंग आहे इथे, बरं का? शाफ्ट ऑफ जे नाही ते सांगा. शाफ्ट ऑफ वेन ब्लोअर. आउटलेट पोर्ट. आउटलेट पोर्ट लिहिलं की दिसलं का हे? चलो. हा, अजून काय? हे झालं तर एवढं. अजून एक महत्वाचं राहिलं आहे ना, ह्याला स्प्रिंग म्हणलं, पण हे जर पूर्ण कन्सिडर केलं एवढं, तर ह्याला काय नाव द्यायचं? स्प्रिंग लोडेड व्हॅन्स. स्प्रिंग नाव द्या ही, बरं का? स्प्रिंग लोडेड व्हॅन्स. these are the spring loaded vans. स्लॉट्स दिसू नाही शकत इकडे, त्याच्यामुळे स्लॉट्स आपण लिहू नाही शकत. व्हॅक्यूम, केसिंग, आउटलेट पोर्ट. ठीक आहे. सो नाव यू राईट इट. काय लिहिलं तिकडे? वेन ब्लोअर कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग मेकॅनिकल एलिमेंट. When blower consists of following mechanical elements. Next line number 1, inlet port. दोन्ही एकत्र लिहू आपण. इनलेट अँड आउटलेट पोर्ट्स. यस लावायचं. इनलेट अँड आउटलेट पोर्ट्स, दोघांची माहिती एकत्रित लिहू आपण. ठीक आहे. इनलेट अँड आउटलेट पोर्ट्स. नंबर 2 सांगा. केसिंग. रोटेटिंग डिस्क. ओळीन जायचं. एकतर बाहेरून आत जावा किंवा आतून बाहेर जावा. आपण आता बाहेरून आत जातोय, म्हणजे विसरत नाहीत काही गोष्टी, बरं का? इनलेट पोर्ट नंतर आपण आपला बाहेरचा पार्ट जो आहे तो केसिंग, नंतर हळूहळू आत जाऊया. केसिंग, सेकंड एलिमेंट केसिंग. थर्ड एलिमेंट सांगा आता. थर्ड एलिमेंट कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर. हा सगळाच कॉम्प्रेसर आहे. हॅलो. स्प्रिंग लोडेड Spring. व्हेन्स. Spring loaded. हा, स्प्रिंग लोडेड व्हॅन्स. हा, व्हेरी गुड. स्प्रिंग लोडेड व्हॅन्स. स्प्रिंग लोडेड व्हॅन्स. नंतर
रोटर shaft of नाही स्प्रिंग Rot- लोडेड व्हेन्स नंतर रोटर घ्या. रोटर ऑफ दी रोटर और रोटेटिंग डिस्क, दोन नाव आहे ह्याला. रोटर और रोटेटिंग डिस्क. सांगा नेक्स्ट. शाफ्ट ऑफ वेन ब्लोअर. शाफ्ट ऑफ वेन ब्लोअर. आता ही व्हॅक्यूम हा कॉम्प्रेसरचा पार्ट नाही. हॅलो, येतं का लक्षात? Yes, sir. आणि हे जे दिलेलं आहे बरं का कॉम्प्रेसर, तर हे थोडंसं नाव चुकीचं आहे हे, कारण की व्हेन ब्लोअर म्हणजेच कॉम्प्रेसर. ऍक्च्युली कॉम्प्रेसर हा हे सगळी डायग्राम म्हणजे कॉम्प्रेसर आहे ऍक्च्युली. येतं का लक्षात? हॅलो, मागाशी कोणीतरी इथलं नाव मला वाटतं वाचून सांगितलं, पण हा सगळा कॉम्प्रेसर आहे. हा सगळा कॉम्प्रेसर आहे. हे नाही लिहिलं तरी चालेल. ओके, हॅलो. येस सर. हा, मग लिहा तिकडे नंबर 1, इनलेट अँड आउटलेट पोर्ट्स डॅश. इनलेट अँड आउटलेट पोर्ट्स डॅश. फासल्या थोडं. Inlet and outlet ports are the openings, openings. Inlet and outlet ports are the openings to the vane blower, In inlet port, air enters into the compressor or blower. Compressor म्हणा, ठीक आहे. Through inlet port, air enters into the compressor. Air or सर gas. डबल सांगा. इनलेट पोर्ट्स पासून सांगा ना. Through inlet port, air enters into the compressor. Air oblique gas पण म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. Through inlet port. सर सेंटेन्स रिपीट करा. Through inlet port, air or gas enters into the compressor. Through inlet port, air enters into the air or gas, ठीक आहे. Air or gas enters into the compressor. Similarly, सांगा. Similarly, through outlet port. Through outlet port, air Outlet gets port. out of the compressor. Air comes out from the compressor. सेंटेन्स रिपीट करा. Through outlet port, air or gas comes out. Air or gas comes, COMES, comes out from the compressor. One more line you can write. Cross-sectional area of inlet port is always greater than cross-sectional area of outlet port. Cross-sectional area of inlet port is always greater than cross-sectional area of outlet port. बरोबर? Yes sir. सेंटेन्स रिपीट करा. कॉन्सन्ट्रेशन बरं का, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आहे थोडं. कसं म्हणणार? Cross-sectional area of inlet port is always greater than cross-sectional area of outlet port. याचा अर्थ आहे तुम्ही शिकवल्यानंतर तो व्हिडिओ बघत नाहीये बरं का. कॉन्सन्ट्रेशन नाही ह्याचा अर्थ आहे. कसं आता समजून घेणार बघा. Cross-sectional area of inlet port is always greater than cross-sectional area of outlet port. म्हणजे हा एरिया ह्याच्यापेक्षा जास्त आहे हे आपण सांगितलं. लिहिलं का? हॅलो. Yes. Yes sir. Yes sir. ठीक आहे. नेक्स्ट. What is next? Casing. Casing dash. Casing is the covering, COVERING. Casing is the covering for entire compressor. Casing is the covering for entire म्हणजे संपूर्ण, ठीक आहे. Entire, ENTIRE. Entire compressor. Casing is the covering for entire compressor.
Okay. Yes, sir. Next, spring loaded Spring-loaded vents. spring loaded vents. Sure, sometimes vents are also called as blades. Hello. Yes, sir. Sometimes vents are also called as blades. So these are the blades, actually blades which are guided म्हणू किंवा which are attached with spring, and it is called as spring loaded vents. Okay. ह्यात इथे आहे. Sir, Vents are also called as blades. Blades, BLADES. Blades. Vents are also called as blades. At the end of veins, spring is attached. At the end of veins, spring is attached. At the end of the veins, spring is attached. These spring loaded veins are fixed in the slots of the rotor. These spring loaded veins are fixed in the slots of the rotor. Slots खाचा, ठीक है, SLOTS. Spring loaded veins are fixed in the slots खाचा, ठीक है, slots of the rotor. ठीक है. Hello. Yes, Yes, sir. sir. Next is a rotating disc or rotor. Rotating disc or rotor dash. Circular disc which is eccentrically fixed, eccentrically, eccentrically काय लिहिलं? Circular disc. Circular disc circular which is eccentrically disc which is fixed or placed eccentrically on the shaft of vane blower. On the shaft of the vane blower. काय अडचण? No, sir. Next, shaft of vane blower. Circular rod on which rotating disc is mounted. Circular rod म्हणजे मराठीत काय म्हणतात बघा ना, बार, ठीक आहे. काय लिहिलं? Circular rod on which rotating disc is mounted and further which is coupled with motor shaft. काय अडचण? Further, which is coupled with, COUPLED. coupled म्हणजे कनेक्ट केला जातो. COUPLED. Further which is coupled with motor shaft. So have you understood construction part? Hello. Yes, sir. केसिंग Yes, sir. केसिंगचं डबल एकदा सांगा ना.
casing is the covering for entire ENTIR entire casing is the Compressor. covering for casing is the covering for entire compressor. Correct, entire compressor. म्हणजे या संपूर्ण कॉम्प्रेसरला कव्हर करणारं जर काय असेल तर ते केसिंग आहे. हॅलो, लिहिलं का? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट काय लिहिणार? वर्किंग Working. वर्किंग डॅश वर्किंग डॅश. कुठनं चालू होणार सांगा? When motor start. Motor. व्हेरी गुड. तर इकडे अशी मोटर आहे असं समजा, इथं काहीतरी बटन आहे असं समजा, त्याला वायर आहे, सॉरी इकडे वायर आहे, इकडे वायर आहे, इकडे तुमचा मेन स्विच, इथे बटन असणार ऍक्च्युली, आणि ही मोटर आहे असं समजा. ह्याचा शाफ्ट हा, आणि ह्या शाफ्टला कुठला शाफ्ट कपल आहे? हा शाफ्ट. इमॅजिन करा. ठीक आहे. तिकडे when motor is started, fast line, when motor is started, electrical energy is converted into mechanical energy. Electrical energy is converted into mechanical energy. Motor shaft will have rotary motion. Motor shaft will have rotary motion. Electrical energy is converted into. काय आता करावं बघा. कोण सांगेल वाक्य? हॅलो. When motor is started, electrical energy is converted into mechanical energy. Very good. When motor is started, electrical energy is converted into mechanical energy. Motor shaft we have rotating motion. हा, पुढं काय सांगितलंय का अजून? Motor shaft we have rotating. Motor shaft will have rotary motion. Very good. Motor shaft will have rotary motion, because of which actually motor shaft will have rotary motion. ठीक है? Motor shaft will have rotary motion. And as motor shaft is coupled with compressor shaft of compressor, as motor shaft is coupled with shaft of compressor, therefore rotary motion will be given to shaft of compressor. Therefore rotary motion will be given to shaft of compressor. आणि हे पुढे जाऊन कोणाला रोटरी मोशन देणार? हॅलो, फर्दर दिस लीड्स हे पुढे घेऊन जाणार. फर्दर दिस लीड्स LEADS. फर्दर दिस लीड्स टू rotary motion of the rotating disc. Further this leads to rotary motion of the rotating disc. On the rotating disc, next point, on the rotating disc, spring loaded vanes are fixed in the slots. On the rotating disc, spring loaded vanes are fixed in the slots. Because of which compartment is formed. ह्याला आपण कंपार्टमेंट पासून म्हणू. ठीक आहे. बिकॉज ऑफ विच कंपार्टमेंट इज फॉर्म्ड. बिकॉज ऑफ विच कंपार्टमेंट इज फॉर्म्ड. सांगा आता कसं होणार? थ्रू, नेक्स्ट पॉइंट, थ्रू इनलेट पोर्ट
air or gas will enter into the compartment through air or gas will enter into the compartment. Because of spring, next point, because of spring loaded vents gets contracted किंवा compressed म्हणा, gets compressed and expanded, gets compressed and expanded expanded, expanded. म्हणजे आपल्या मी सांगितलं तुम्हाला एक एक्झाम्पल, खटक्याच्या पेन मध्ये तिकडे वरतून खटका प्रेस केल्यानंतर खटका बसतो तिकडे आणि स्प्रिंग मुळे आपलं रिफिल बाहेर येते, बरोबर का? हॅलो, तिकडे स्प्रिंगचं काय होतं, कॉम्प्रेशन होतं आणि काय होतं बघा, काय लिहिलं आपण वाक्य, काय लिहिलं? हॅलो, एक्सपांड. पूर्ण वाक्य. Because of spring Because of loaded spring, vents get compressed and expanded. हा, इन दी स्लॉट्स. कशामध्ये होणार हे कॉम्प्रेशन? कॉम्प्रेस्ड अँड एक्सपांडेड इन दी स्लॉट्स, इन दी स्लॉट्स ऑफ रोटर, इन दी स्लॉट्स ऑफ रोटर. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, रोटर रोटेट्स विथ व्हेरी हाय स्पीड. रोटर rotates with very high speed. Rotor rotates with very high speed. Air or gas which is present in the compressor, air or gas which is present in the compressor gets compressed inside the vane blower or inside the compressor, gets compressed inside the compressor. Full stop. This pressure is not sufficient. This pressure is not sufficient this pressure is not sufficient for the air or gas to come out from the outlet port, लिहिलं का? Yes, Yes, sir. sir. Therefore, backflow of air or gas takes place. Therefore, backflow of air or gas takes place from discharge tank to compressor. Where next point, where mixing of air which is present in the compressor and air which is coming from the discharge tank takes place. Where mixing of air which is present in the compressor
and air which is coming from the discharge tank gets mixed. And in further revolutions, and in further revolutions, and in सर ह्याच्या further- अगोदरचं वाक्य डबल रिपीट करा. हा, कोण सांगेल? हॅलो, When mixing of air which is present in वेअर आहे compressor, ते बरं का, रणवरे, वेअर where mixing of air which is Right. present in compressor व्हेरी and गुड. air which is coming from the discharge tank mixed Get mixed. Get mixed. Get mixed. नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट काय सांगितलं? And it further. And in further revolution. And in further revolutions of the rotating disk, and in further revolutions of the rotating disk, mixed air gets compressed. Mixed air gets compressed. And at the end, pressurized air, and at the end, pressurized air will be delivered to, and at the end, pressurized air will be delivered to discharge tank through outlet port. Through outlet port. Thus, अशा प्रकारे, thus, pressure of the air or gas is increased with the help of vane blower. Thus, pressure of the pressure of the air or gas is increased. Thus, pressure of the air or pressure of the air or gas is increased with the help of vane blower. दुसरा अर्थ काय बघा ना, प्रेशर ऑफ द एअर ऑर गॅस इज इन्क्रीज्ड म्हणजेच आपण कॉम्प्रेस केली एअर. हॅलो, येतं का लक्षात? yes sir. लिहिलं का? Yes, sir. काय अडचण? Yes, sir. काय अडचण? लास्ट 5 मिनिट वी हॅव. Thus, एक छोटस वाक्य आहे त्याच्यामध्ये, एक तुमच्या माहितीसाठी, ठीक आहे, नोट म्हणा, त्याच्या खालती नोट म्हणा, जे थोडस मिस झालं आहे ना, मिस झाल्यासारखं वाटलं मला. नोट, एअर विच इज कमिंग फ्रॉम डिस्चार्ज टँक टू दी कॉम्प्रेसर, एअर विच एअर असं म्हणणार ते, असं म्हणा ना, खोडा ते, प्रोसेस प्रक्रिया आहे ही, ठीक आहे, प्रोसेस इन विच compressed air is coming into the compressor. Compressed air, process in which compressed air which is entering or coming into the compressor from discharge tank, that process is called as, sanga, that process is called as Backflow process. very good, backflow process. back सर रिपीट करा. process. कोण सांगेल? Process in which compressed air is coming into the compressor from discharge tank. That process is called as backflow process. व्हेरी गुड अँड व्हेरी गुड. अजून एकदा सांगा, अजून एकदा वाचा, अजून एकदा सांगा, काय बघा. हॅलो, process in which compressed air is coming to the compressor from discharge tank. That process is called the backflow. हा,
process in which compressed air is coming or entering into the compressor, that process is called as a backflow process. काय अडचण? No, sir. समजलं का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. व्हिडिओ बघितला का? किती जणांनी व्हिडिओ बघितला? हात वर करा. वेन ब्लोअरचा व्हिडिओ बघितला, खरा हात वर करा बरं का. उगाच हात वर करा म्हणून हात वर नका करू. हाऊ मेनी ऑफ यू हॅव रिअली वॉच्ड ओके व्हिडिओ ऑफ वेन ब्लोअर ऑन द युट्यूब? व्हेरी गुड. 14 जणांनी बघितलाय बघा. बाकीचे जे सांगितलं जातंय तेवढं करा बरं का, म्हणजे तुम्हाला समजेल. नाहीतर हे मग सगळं एकदम बर्डन होईल आणि शेवट मग बऱ्याच जणांना समजत नाही आणि मग इंजिनिअरिंग आहे अवघड आहे असं म्हणतात. इंजिनिअरिंग सारखं सोपं काहीच नाहीये, लक्षात घ्या. हॅलो हॅलो. Yes, Yes, sir. Yes, sir. आपल्याकडे 2 मिनिट आहेत बरं का. जसा जसा आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत डॉक्टर BP रोंगे सर, ते नेहमी सांगतात इंजिनिअरिंग सारखं सोपं काहीच नाही. ठीक आहे, आणि इंजिनिअरिंग सारखं अवघड काहीच नाही. कोण सांगेल सोपं कोणाला? हॅलो हॅलो. त्यांचं वाक्य आहे ना, इंजिनिअरिंग सारखं सोपं काहीच नाही आणि इंजिनिअरिंग सारखं अवघड काहीच नाही. मग इकडे इंजिनिअरिंग सारखं सोपं कोणाला नाही? हॅलो. Yes, sir. हा, कोणाला सोपं नसणार आहे? जे समजून घेऊन करणार नाहीत त्यांना. हा, जे व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास करणार नाहीत त्यांना ते अवघड जाणार, आणि जे समजून घेऊन अभ्यास करणार, इंजिनिअरिंग सारखं सोपं आणि इझी ह्या जगात कुठलंच एज्युकेशन नाहीये. हॅलो. Yes, sir. मग ते वाक्य लक्षात ठेवा. सर हॅलो. हा हॅलो हॅलो. सर ते पुन्हा युनिव्हर्सिटीचं जे रजिस्ट्रेशन करायचंय तिथं पॅरलल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तिथं काय टाकायचं? आता अवघड झालं बरं का. इररिलेव्हंट क्वेश्चन मी म्हणणार इकडे. आपलं काल चाललंय काय आणि तुम्ही क्वेश्चन कुठला विचारताय? हॅलो. मी उत्तर देऊ नाही शकत, सॉरी आहे. ठीक आहे, कळलं का? हॅलो, काहीतरी सांगायचं होतं. लास्ट 1 मिनिट वी हॅव. परत एकदा वन्स अगेन आय Yes, एम sir. रिपीटिंग, कळलं. वन्स अगेन आय एम रिपीटिंग, प्लीज हॅव रेग्युलर स्टडी. तुमची एक्झाम असू किंवा एक्झाम नसू, जे काही दररोज शिकलं जातंय किंवा शिकवलं जातंय इकडे, ते जे काही वहीमध्ये लिहिलं जातंय किंवा तुम्ही लिहिणार आहात, त्याचा अभ्यास करा, त्याची प्रॅक्टिस करा. दिस विल हेल्प यू